नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 28 जून आहे. तारखेला काय महत्व आहे मला माहित नाही. आणि आज 28 जून म्हणजे त्या दिवशी अशी काय ऐतिहासिक घटना घडली आहे वगैरे असंही मला आठवत नाही. पण आज बरोबर 5 महिने होत आहेत एका घटनेला, ज्या घटनेने महाराष्ट्राचं राजकारण हादरून टाकलेलं होतं. मला आठवण्याचं कारण असं आहे की मला इतक्या सकाळी झोपेतून कोणी उठवायला फोन करत नाही. आणि जे मला फोन करणार आहेत त्यांनाही माहिती आहेत 11-12च्या पुढे मला फोन करायचा, मी फोन उचलत नाही. पण बरोबर 5 महिन्यापूर्वी 28 जानेवारी होती आणि माझा फोन लागोपाठ वाजत होता. माझी झोपमोड झाली. मी अक्षरशः वैतागून फोन उचलला. माझ्या कुटुंबातल्याच एका व्यक्तीचा फोन होता आणि त्यांनी मला धक्कादायक बातमी दिली की विमान अपघातात अजितदादा गेले. मित्रांनो, 5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि एका सेकंदात माझी झोप मोडली नव्हती, उडाली होती. विमान अपघात काय झालंय? आणि मग उठून बातम्या बघायला लागलो. हे सगळं बघत असताना, वाचत असताना, चाळत असताना माझ्या डोक्यात जे विचार आले होते ते तेव्हाच मी 5 महिन्यापूर्वी एका व्हिडिओतून मांडले होते. त्या एका क्षणी की मृत्यू आता सुटका नाही, इतका समोर दत्त म्हणून उभा आहे, त्या क्षणी अजितदादांच्या डोक्यात काय काय विचार आले असेल, किती जुन्या जुन्या स्मृती अजितदादांच्या चाळवल्या असतील. इथपासून पुढचं 10-15 दिवस, किंबहुना काही महिना दीड महिना अजितदादांच्या त्या मृत्यूभोवती ज्या घटना फिरत होत्या, जे राजकारण फिरत होतं, त्याविषयी मी वेळोवेळ बोललेलो आहे. आज मला अचानक 28 तारीखला त्याची आठवण आली आहे. याचं कारण असं की बघता बघता गेल्या 2-3 महिन्यामध्ये आपण सगळेच अजितदादा नावाच्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय व्यक्तीला विसरून गेलोय. कुटुंबातल्या लोकांना अधूनमधून आठवण येत असेल किंवा अजितदादांचे जे बरेच निकटवर्ती आहेत त्यापैकी अनेकांनाही कुठे ना कुठे त्याची आठवण येत असेल. पण विसरून गेलो आपण सगळे. अर्थात हे नवीन नाहीये. इंदिराजींना लोक विसरले. आता 42 वर्ष होऊन गेली. इंदिराजींना लोक विसरले. भारतीय राजकारणामध्ये आणि 20व्या शतकामध्ये एक महत्वाचं पात्र होतं इंदिरा गांधी. या देशाचं भवितव्य घडवणं बिघडवणं यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पडणारं व्यक्तिमत्व होतं इंदिरा गांधी. आज किती लोकांना त्याची आठवण आहे? मतांचा जोगवा मागणाऱ्या काँग्रेस पक्षाला इंदिराजींची नात प्रियांका वाड्रामध्ये इंदिराजी दिसतात. कशासाठी दिसतात? इंदिराजींच्या कर्तृत्वासाठी दिसतात? नाही मित्र. इंदिराजींचं नाक होतं तसं प्रियांका वाड्राचं नाक आहे आणि म्हणून काँग्रेसच्या पारड्यामध्ये एक 4 मतं अधिकची पडतील यापुरती इंदिराजींची आठवण होते. माणसाचं आयुष्य असंच असतं मित्रांनो. आपण असतो तोपर्यंत असतो. माझा मित्र नाना पाटेकर म्हणतो तसं आहे की फ्यूज उडाल्यासारखं निघून जावं. अजितदादा पवार हे अक्षरशः फ्यूज उडाल्यासारखं या जगातून अंतर्धान पावले. दुर्दैव असं असतं ना मित्रांनो की त्यांच्याविषयी खरोखरच आस्था असलेले लोक आपुलकीने कधी ना कधी काही ना काही बोलत असतील. पण इतक्या भीषण भीषण शेवटाबद्दल दुःख व्यक्त करण्यापेक्षा काही लोकांनी त्यावर तात्काळ राजकारण सुरू केलं होतं.
असं म्हणतात ना की माणसा इतका हिंस्र प्राणी दुसरा कुठला नाही. आपण इतरांना श्वापद, जनावर वगैरे वगैरे म्हणतो, आणि माणूस हा मोठा सुसंस्कृत संस्कृती निर्माण करणारा, पण माणसा इतका खरंच हिंस्र प्राणी नसतो. विजय परुळकर म्हणून एक फोटोग्राफर होते, त्यांचं एक पुस्तक वाचलेलं मला आठवतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की माणसाला खाणारा माणूस मी बघितला नाही, पण बाकीच्या जगातल्या सगळ्या प्राण्यांना खाणारा माणूस मी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच त्यांनी माणसाला हिंस्र पण म्हटलं होतं. मला अजितदादांची आठवण अचानक आली. 28 तारीख बघितली आणि वाटलं, बघितलं तर 5 महिने झाले. मी इतरांकडे बोट दाखवतो असं मानू नका, मलाही आठवणीत राहिले नाही. गेल्या 2-1 महिन्यामध्ये अजितदादांचं नाव माझ्याही तोंडून कुठे आलं नाही. म्हणजे कदाचित महाराष्ट्रातली जी सत्ताधारी महायुती आहे त्यातला अजितदादा गट असा शब्द आला असेल, पण अजितदादा या व्यक्तीची आठवण मलाही राहिलेली नाही. किती सहजगत्या आपण विसरतो. आणि अगदी नानाच्या भाषेमध्ये म्हणायचं तर फ्यूज गेल्यासारखं. फ्यूजच्या जागी दुसरी तार घातली की लाईट चालू होते, सगळं पूर्ववत होतं, पण ती तार जळून गेलेली असते. फ्यूज उडाला म्हणतो तेव्हा तो विजेचा भार असह्य झाल्यामुळे त्या फ्यूज मध्ये जी तार असते, काय तांब्याची असेल कसली, ती जळून जाते. ती काढून टाकायची, दुसरी तार घालायची आणि परत लाईट पूर्ववत करायची. मानवी आयुष्य किती लांब असतं किंवा किती क्षणभंगूर असतं काही कळत नाही मित्रांनो. पण मला आज अचानक त्याची आठवण आली की आज जे काही चाललंय, उद्धव ठाकरे तिकडे आपल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात गेलेले आहेत, किंवा तिकडे मुख्यमंत्री आपलं मुख्य गाव जे आहे नागपूर तिकडे गेलेले आहेत. देशामध्ये मंत्रिमंडळात फेरफार होण्याची काय काय चर्चा चालू आहे. पवारांच्या कुटुंबात तरी कोणाला अजितदादा नावाचं व्यक्तिमत्व आठवतं का, असा मला प्रश्न पडला. आणि म्हणून म्हटलं एक व्हिडिओ करावा आपण. अजितदादा हा माझा लाडका वगैरे आवडता, मी त्यांचा फॅन होतो, असं काहीही नाहीये, काही नाही. फटकळ वगैरे एकाच दुसऱ्या वेळेला त्यांचं कौतुक करणारे व्हिडिओ मी केलेले आहेत, नाही असं नाही. टीकाही सडकून केलेली आहे, पण इतक्या सहजगत्या महाराष्ट्राच्या राजकारणातून एक्झिट व्हावी एवढं त्यांचं वय झालेलं नव्हतं. आणि म्हणून अचानक मला आठवण आली की विसरलं महाराष्ट्र ते अजितदादा, ज्यांच्यासाठी लाखो लोक अंत्ययात्रेला बारामतीत आले होते. काय काय आठवणी सांगितल्या जात होत्या. त्यांचाच पुतण्या रोहित पवार हा आपली राजकीय बाजू चमकवण्यासाठी त्या दुर्दैवी घटनेचा किती प्रकारे वापर करत होता. विमान कसं पडलं, कोणी पडलं, त्या विमानात इंधनाचे डबे होते, या असल्या कंड्या पिकून साक्षात अजितदादांचा पुतण्या आपल्या चुलत्याच्या मृत्यूचा आपल्या राजकारणासाठी गैरवापर करताना पण या महाराष्ट्राने बघितलं. नव्हे तेवढंच नाही, अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री झालेल्या त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी यांना देखील त्या मृत्यूच्या तपासाबद्दल गोवून रोहित पवार आपलं राजकारण पुढे रेटायचा प्रयत्न करत होते. इतका बेशरमपणा पण या महाराष्ट्राने बघितला बघितला की मला वाटलं होतं की काकी मला म्हणतील चल ये, मी तुझ्याबरोबर येते आणि आपण FIR दाखल करू. हे सगळं अजितदादांना न्याय मिळावा यासाठी रोहित पवार अजिबात बोललेले नाही. दादांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आसनावर सुनेत्रा वहिनी आरूढ झाल्या.
आणि दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा विषय मागे पडत गेला आणि आपल्याला जी काही राजकीय स्वप्न पडत होती ती उद्ध्वस्त होऊन गेली. म्हणून आपल्या चुलतीला थोडं लज्जित करण्याचं डाव म्हणून रोहित पवार हा विषय पुढे रेटत होते. लवकरच त्यांना अक्कल आली म्हणायचं की लोक सहानुभूती दाखवतात, पण सहानुभूती दाखवणारे लोक हे सुडाच्या कारणासाठी तुमच्या बरोबर उभे राहत नाहीत. रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या गाडीसमोर अपघात झाला तर तो ड्रायव्हर चूक असो बरोबर असो, जो जखमी झालेला असो, रक्तबंबाळ झालेला असो, त्याच्या बाजूने रस्त्यावरचे पादचारी उभे राहतात. पण फार जखम झालेली नसेल आणि तो धक्का बसलेला जखमी झालेला पादचारी जर सुडाच्या भावनेने ड्रायव्हरची कॉलर पकडायला गेला तर बाकीचे जमलेले लोक त्याला सहानुभूती दाखवत नाहीत. रोहित पवार हा एवढा धडा शिकले असतील तरी खूप आहे. कारण आता रोहित पवार सुद्धा या सहानुभूतीत आपला हिस्सा असणार नाही आणि आपल्या राजकारणासाठी त्याचा उपयोग होणार नाही हे कळल्यानंतर अलगदपणे अजितदादा यांच्या शंकास्पद मृत्यूच्या विषयातून खड्यासारखे बाजूला झालेले. खरंच आहे मित्रांनो, एकदा डोळे मिटले माणूस संपला की आपले पण आपले असतात असं नाही. क्वचित काही लोकांच्या डोक्यात राहतं. मी पण त्याला अपवाद आहे अशातला भाग नाही. आज 28 तारीख आणि जून हे डोक्यात घोळत असताना 28 जून 28 जानेवारी आणि आठवलं 5 महिने होऊन गेले. आपण विसरलो मित्रांनो. आणि म्हणून मी ते या विषयाला शीर्षक दिले, एक होते अजितदादा. होते पण ते नाहीत हे किती लोकांना आज बोचते टोचते याचा प्रत्येकाने आपापला विचार करावा. अधिक काय बोलू. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.